सांगितलं होतं की तुझ्या घरात जो सोफा सेट असेल तो मी देणार, सोसायटी फर्निचर देणार. हे त्याला मी स्पष्ट सांगितलं होतं. 1 महिन्यामागं त्याचा मला कॉल आला. त्यानं मला सांगितलं की दादा तुम्ही सोफा सेटचं नमस्कार काय मित्रांनो. करणार आहे? तर मित्रांनो, डीपी दादा जाम भडकले आहेत सूरजवर. आता काय आहे कारण आपण हे सगळं जाणून घेऊया. तर डीपी दादा, सूरज चव्हाण आणि सोफा सेट यांचं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया. तर बिग बॉस मराठी 5चा विजेता सूरज चव्हाण सध्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. पण त्याच वेळी एक वेगळाच वाद रंगला आहे, तो म्हणजे सोफा सेटच्या आश्वासनाचा. सूरजचा सहस्पर्धक आणि जवळचा मित्र मानला जाणारा डीपी दादा यांनी सोशल मीडियावर 8 मिनिटांचा व्हिडिओ घेऊन आले आहेत. आता स्पष्ट शब्दात त्यांनी असंही सांगितलं आहे, माझ्यावर बिनबुडाचे आरोप करू नका, तुम्हाला काय जाव आहे तो सूरजला विचारा, असाही संदेश त्यांनी दिला. आता वाद नेमका काय आहे आणि तो कसा पेटला ते पाहूया. तर बिग बॉसच्या घरामध्ये डीपी दादाने सूरजला त्याच्या नव्या घरासाठी सोफा सेट देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. पण सूरजच्या गृहप्रवेशातील व्हिडिओमध्ये दिसलं की सोफा दुसऱ्या कोणीतरी दिलेला आहे. यानंतर सोशल मीडियावर डीपी दादांवर खूपच टीकेचा मारा झाला की मतं मिळवण्यासाठी तुम्ही वचन दिलं होतं का, वचन निभवायचं नव्हतं तर खोटं का बोलायचं, आणि सिंपथीसाठी तुम्ही सूरज सोबत होता का, आणि सोसायटी फर्निचरचा सोफा कुठे आहे सूरजला देणार होता तो, असं खूप सारी टीका जी आहे ते डीपी दादांवर झाली. त्यानंतर मात्र डीपी दादाने रागाने पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं. सोफा मी तयार करून ठेवला होता, पत्ताही मागत राहिलो, फोटोही मागितला, मापही मागितलं, पण काहीही उत्तर सूरजने दिलं नाही. यापुढे ते असंही म्हणाले की त्याने बाहेरून सोफा घेतल्याचंही मला सांगितलं नाही. लग्नाच्या आधीपर्यंत ना त्याने मला पत्ता सांगितला ना लोकेशन पाठवलं. तर आता डीपी दादा मात्र जाम चिडलेले आहेत, कारण हे नेटकरी जे आहेत ते डीपी दादांना खूप निगेटिव्ह वेनं ट्रोल करतायत. त्यामुळं त्यांनी शेवटी असंही सांगितलं की तुम्ही मला का जाब विचारताय, हा जाब सूरजला विचारा, त्यालाच जर सोफा माझ्याकडून नको असेल तर मी काय बोलणार. तर यासोबत डीपी दादाने असंही सांगितलं, आजही मी सोफा देण्यास तयार आहे, पण एकमेकांबद्दल आदर आणि संवाद हवा, असं टोमणं देत डीपी दादांनी ट्रोलर्सला फटकारलं. आता ही पोस्ट आल्यानंतर ना सोशल मीडियावर सूरज जो आहे तो काही बोलेल का, का सूरज आणि डीपी दादा यांच्यामधले संबंध बिघडले आहेत का, या दोघांमध्ये काही गैरसमज झाले आहे. तर आता सूरजच्या उत्तराकडे सगळ्यांची नजर आहे.